50 रुग्णांना शिफ्ट करून वाल्मिकला ट्रीटमेंट दिली असं धनंजय देशमुख म्हणाले। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आरोप केलाय। अंजली दमानिया यांनी पीएम रिपोर्ट संदर्भात घेतलेल्या संशयावर आता डॉक्टर अशोक थोरातांनी बोलावं असंही धनंजय देशमुख म्हणाले। डॉक्टर अशोक थोरातांनी रुग्णालयात काय घडलं याची माहिती द्यावी असंही म्हटलंय। सोबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत। काय सांगाल, ज्या पद्धतीने वाल्मिक कराड यांच्यावर रुग्णात उपचार झाले त्याहून जे त्याचा टीका होताना पाहायला मिळते, चौकशीची मागणी होती। आमदार संदीप क्षीरसागर असं म्हणतात की वाल्मिक कराड सिलेंडर झाल्यापासून आतापर्यंत रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते। धनंजय मुंडे मंत्री असल्यामुळे ही ट्रीटमेंट दिली जाते। संबंधित जे इन्चार्ज डॉक्टर आहेत सध्या राऊत साहेब, त्यांनी ही सगळी माहिती प्रसारमाध्यमांना दिली पाहिजे, त्याचं स्पष्टीकरण समाजाला दिलं पाहिजे। 50 रुग्ण इकडून तिकडं शिफ्ट केले जातात आणि तिथं आरोपीला ट्रीटमेंट दिली जाते ICUमध्ये, याचा विचार गांभीर्यानं करणं गरजेचं आहे। संदीप भैयानं ज्याप्रमाणे बोललेत त्याप्रमाणे सगळ्या घटनाक्रम आहे, त्याच्यावर कुठं तपास झाला का, त्याच्यावर कोणी प्रतिक्रिया दिली का, द्यायला पाहिजे ना प्रतिक्रिया, याच्यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे संबंधित अधिकाऱ्यांनी, हे अपेक्षित आहे। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया असं म्हणतात की जे सिव्हिल सर्जन आहेत अशोक थोरात त्यांची बदली जे आहे ते धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांच्यामुळे झाली। त्यामुळे जे आहे ते तुमचे बंधू संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदन अहवालावर त्यांनी संशय घेतला। तो अहवाल योग्य आहे का असं त्यांनी जे आहे ते संशय उपस्थित केला आहे। यावर सगळी यंत्रणा काम करत होती। डॉक्टर अशोक दादा यांनी जे शवविच्छेदन केलेलं आहे तर ते ज्या पद्धतीनं केलं आहे, ज्या पद्धतीने सगळे रिपोर्ट समोर आलेत, अंजलीताई यांनी संशय व्यक्त केलेला आहे, तर दादांनी पण 2 शब्द या गोष्टीवर बोललं पाहिजे प्रसारमाध्यमांना। त्यांना माझी अशी विनंती की तिथे जे कोणी डॉक्टर लोक आता सध्या कार्यरत आहेत, जे इन्चार्ज आहेत, त्यांच्याकडून सगळी माहिती घेतली पाहिजे की रुग्णालयामध्ये तुम्ही नसताना काय काय गोष्टी घडल्या, याची माहिती प्रसारमाध्यमांना दादांनी पण दिली पाहिजे, डॉक्टर अशोक